नमस्कार मित्रांनो, नमस्कार. बसमधून तुमच्या ह्या मागच्या सीटवरून स्वागत आहे. माझ्याबरोबर बघा मोर्या बसलेला आहे, सौम्या आणि इकडे आहे श्रेयस. तर बसमध्ये आता गाणी लागलेली आहेत. चला, जर आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेलवर कळलंच असेल, आपण जात आहोत गाणी ऐकायला. म्हणजे हे तर ही गाणी ऐका तुम्ही, तर ही गाणी ऐकायला येईल तुम्हाला साईडला. तर माईकमध्ये आवाज तेवढा घेतो का माहिती नाही. त्यांच्याकडे माईक कनेक्ट करून म्हणजे मोबाईल कनेक्ट करून त्याने गाणी चालू केलेली आहेत आणि नेमकी आताच चालू केलं आणि मी ब्लॉगिंग स्टार्ट केल्याने. ठीक आहे, आपण थोड्याने ब्लॉग बघूया. आणि बाकीची आमची मंडळी आहे समोर बसलेली आहेत पुढे. ती बाकीची मंडळी पुढे बसलेली आहे आणि ही बस आहे. त्या बस आहे ही आपल्या डायरेक्ट गावात जाणार, थेट गावात. चला या आमच्याबरोबर आमच्या गावी. आणि आजी पिशवी, हे काय ओटीची पिशवी, ओटीची. हो, गाडी खूप छान चालवली हा. पहिली गाडी पण खूप छान चालवली. बाय बाय. तुमचं गाव कुठलं? तुमचं कुठलं गाव? आंबोलीचं. अरे वा, चला हॅपी जर्नी. चला, आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चल, जास्त काय बोलायला नाही भेटलं आपल्याला, तुम्ही लोक पुढे बसलेलात ना. चल बाय. काय झालंय? हे साईड द्या, गाडी जाऊ दे. साईड द्या, गाडी जाऊ दे. साईड द्या. फोटो काढायचे त्यांना गाडीच्या बरोबर. गाडीच्या बरोबर? अरे वा, गेली आता. चालली गाडी. चला, धन्यवाद. नक्की. हां, येऊ. हे सगळे उभे राहा गाडीच्या समोर. फोटो काढतो. हां, यांना काढवणार नाही सांगितलं. हां, उभे राहा, उभे राहा. याला कोणा फोटो काढायचा. वन मोर. चला, धन्यवाद. जाऊ द्या, जाऊ द्या. थँक्यू, थँक्यू. मोर्या चला, आलेला कचरा टाकला. चल ठीक आहे. धन्यवाद. बाय बाय. अजय नगरकर. हां, नगरकर. तर आता मित्रांनो आमची गाडी गेलेली आहे. हां, आधी आमच्या पहिल्यांदा गावी आली. आधी आलेले आहेत. आधीची मम्मी इथे बघा. संजय मंडई दाखवतो तुम्हाला. ते भारतीय यांचा नवरा मागे राहिला. श्रेयस हा बघा, सुषमा आणि हे बघा व्हायची, आणि हे 2 कार्टून. चला, तर मित्रांनो आता आपल्या ह्या गल्लीमध्ये जायचं आहे आतमध्ये. अरे अजितला फोन करायला लागेल ना. अजित वरती झोपलाच ना. तर मित्रांनो अजितला कॉल करूया आपण. आणि हा मी मोयाची इच्छा पूर्ण होईल आता. मस्त केलं ना काम. हे तुटलं कसं? तुटलं कसं? अरे हे आपले गाड्या येतात ना. अच्छा, गाडी त्याच्यावर नेली अटकून दिली. ट्रक वगैरे येतात ना. ट्रक इकडून येतो. हा, हे काय काकांचे. हां काय. तर मित्रांनो सकाळ सकाळी आता बाहेर पडलोय आणि आपण पहाटे आलेलो. यस. आणि आम्ही आमचे झोपलेलं म्हणजे न आंघोळ केले थोबाडं बघून तुम्हाला वाटलं असेल की आंघोळ नाही केले म्हणून. तर इथे आपल्याला नितीन आहे आणि अजितदा. शेठ साहेब, शेठ मागे बघा. शेठ बघणार नाही मागे. शेठ मागे बघा. आणि हा नितीनचा डॉग आहे एकदम, म्हणजे बोलतात ना भाई साथी आहे याचा नितीनचा. नितीन त्याची स्टोरी सांग ना शॉर्टमध्ये. हा कुठेतरी गायब झालेला तो. ते
झाले वर्षी त्याला भरपूर 2-3 वर्ष झाले. हा ना, म्हणजे तो तिकडे तेव्हा 2-3 दिवस नव्हता ना, खड्ड्यात होता ना. 2 दिवस खड्ड्यात होता. हा, तर 2 दिवस तो खड्ड्यात होता आणि त्या दिवशी रात्री वाटतं तू येताना मग त्याचा आवाज तुला आला असं झालं. भुका लागला तो. हा, तो भुकायला लागला जेव्हा ह्याची गाडीचा आवाज ऐकून तो, मग ह्याला पण त्याचा आवाज ऐकायला आला. तर हा रात्री तिकडे त्याला पाहायला गेला. तर हा आता खड्ड्यामध्ये पडलेला होता आणि 2 दिवस त्या खड्ड्यामध्ये होता. पण आता तो बघा मस्त आहे. आता एकदम त्याचा बोलतात ना इमानी आहे, इमानी. त्याच्याजवळ कोणाला येऊ देत नाही. आणि आम्ही आलो ना इथे तर भुका लागतो, म्हणजे आम्ही तर ओळखत नाही ना. असं ओळख झाली की नंतर नाही भोकत तो. हां, तर बघा हा अशा डॉगी झाडू कॅमेरा व्हिडिओमध्ये आला रे. मुठला सर तू आला तू व्हिडिओ तर मध्ये. आता आपण चाललोय नदीवरती. आणि काय बोलतो तू, काय लावलं नदीवर? ते मच्छी पकडायला डबे लावले, डबे. मच्छी पकड डबे. म्हणजे जास्त पाणी आहे, कमी जास्त पाणी नाही, आहे? कमी आहे पाणी. कमी झालं पाणी. आणि काय म्हणजे पावसाळी कसं गडूल असतो ना, तसं नाही आहे. पण निवळ, आता निवळ पाणी आहे. अच्छा. तर आता मित्रांनो ह्या ब्रिजवर जातो मग अशी, आणि त्या ब्रिजवर नव्हतं खाली असं इथे आलेलं आहे. पहिली पूर्वी इथे वाट होती, ह्या साईडने असं खाली उतरायचो आम्ही, म्हणजे गुरांना घेऊन यायचे आणि मग गुरांना इथे घेऊन आम्ही या नदीला यायचो. बऱ्याच काळापूर्वी. म्हणजे हा डोंगर आहे, हा डोंगर असा एकत्र होता, हा आणि हा एक कनेक्ट होता एकत्र, म्हणजे मोठा. आणि नदीला असं पूर्ण फिरून जायचं लागायचं आम्हाला. नदी इथे मागे. मग जेव्हा हे ट्रेनचं काम झालं तेव्हा हा डोंगर असा मधून फोडायला लागला आणि हा असा ट्रॅकमधून सरळ नेला आहे, जो तुम्हाला आता दिसतोय. हे आमच्या गावच्या मागूनच हा ट्रॅक निघतो. आणि इथे माझ्या मागच्या साईडला सापे वामणे. मोर्या तू ये बाबा, पहिलं हात पकड, चलचल करू नको. दगडा पाहतो, त्या दगडा पाहतो. हां, जा पुढे, डायरेक्ट वरती चल. हां, तर मित्रांनो अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत आता. ते रात्री आम्ही त्या आलो मागे, जर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, रात्री खेकड्याचा लिंक पण मी टाकतो. तर रात्री आम्ही इकडनं ह्या रस्त्याने गेलेलो आणि इथून नंतर पुढे जाऊन त्या ब्रिजने पुढे बाहेर पडतो. ते ह्या रूटला आम्ही खेकडे वगैरे पकडले होते. इथे काय बघतोय आता? खेकड्यांचा हे लावलेला आहे, ट्रॅप लावलाय. आता नितीन खेकड्याचा ट्रॅप काढतोय. अरे पूर पुरलेला वाटते त्याचा. बस एक हिरवी जात लागायची बाकी होती. कमी आहे पाणी ना, एवढं नाही पाणी. आपली होल आहे, आपल्या नदीला जायचं आहे. ओहो, ट्रॅप ओपन केलेला आहे मित्रांनो, काढलेलं आहे. आता कळेल आतमध्ये काय आहे ते. दिसतंय? शूज काढून जाऊ का पाण्यात? नको, शूज राहू दे बाहेर. भिजले चालायचे, भिजले तर चालतील शूज. तो थांबवून चाल. हां जाऊ. जा जा. हो जातो. हा बघा, हा एक हुशार 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 बडी एकदम. सगळ्यात स्मार्ट आहे. चालू बघा, मोरे आता खेकडा पकडतोय. अरे असता तर ना. हां, तो मासे वगैरे ट्राय करतोय आणि असं किनाऱ्याला दगड उपसून तो बघतोय. वा, हुशार आहे हुशार. मासे ट्राय कर ना, मासे पकडायला. अरे आता सक्तीन तर कधी काय कळत पण नाही. हां, काय तुला वाटतं मासे असे खेकडे थांबले असतील असे? नाही माहिती, मग वाटत तर नाही, पण ट्राय करायला काय होतं. हां, ट्राय कर. तर आता आम्ही अशी इकडे थांबलो आहे. हे दोघंजणं पुढे गेलेत थोडे आणि इकडनं आपण नंतर परत नदीवर जाणार आहोत. हे ट्रॅप लावले आहेत. अजून एक ट्रॅप आहे, हे वाटतं त्या साईडला लावला आहे, तो बोला वरती आहे. तर त्या ट्रॅपकडे पण आपण जाणार आहोत. हां, पण या ओलाची तसं बसलं की बरं वाटतं आणि वेगळाच फील असतो. म्हणजे शांत प्रवाहाचा पाण्याचा चालला आणि तो आवाज आणि तिथे बसायचं बस. आणि मी आवाजला कट करणार. हां, आणि हा बघा, हा छोटे छोटे दगडी वरतून खेकडे पकडते. लॉजिक काय टेक्नॉलॉजी आहे, क्या मालूम इसकी. तिकडे बघ जा. काय हळूहळू हळू चाला मोरे, हळू चाल. गुळगुळीत दगड आहेत, अरे गुळगुळीत दगड. हळू चाल, ओव्हर एक्सायटेड नको. ओके, हां चला. खोल येते बघ. हां, ते मासे बघ किती येते त्यात. मासे पण आहेत. ते खेकडा मिळेल तुला. ट्राय करतो पहिले. एखादा दुसरा खेकडा मिळाला चावला ना तर चावून घेऊ दे. मस्त पप्पी तर घेतलीच पाहिजे मी बोलतो. ए पप्पी नको माझी. अरे घे एकदा. खेकड्याची पप्पी तो घेतली नाही एकदा घेतलेली लहान. एकदा आजमान नाही पडे. ओ छोटा खेकडा था. अरे बड़ा खेकड़ा को पप्पी क्या आजमाएगा तू? आजमाएगा क्या? हाँ, आजमा आजमा. काय लक्ष नको दे, पप्पा काय बोलते. काय मासे बघ, मासे यांकडे लक्ष दे.
मासे येणार पण ना माझ्याकडे काय ते चारा वगैरे दे हातात ठेवतो आणि असे मासे बंद. ऐकता तुम्ही याचं काय चारा दे. ट्रॅकमधून चालू आलो आम्ही तिकडनं निघालो आणि आता नदीकडे चाललो. आता नदीकडसाठी अशी वाट आहे आणि गवत बघा किती वाढलेले. इथे कसं हो ये तर आता ही नदीसाठी वाट आहे. हा गावी सकाळ सकाळी मजा येते आजची. सकाळचं वातावरण वेगळं असतं, मूड चांगला होतो, फ्रेश होतो आणि मेन म्हणजे हवा मस्त मिळते. ते मुंबईत उठल्यावर नाही मिळत आपल्याला. चालू जाऊया आता नदीवर पोचू थोड्या वेळात. परत एकदा मोठी गवत लागलेली आपल्याला आणि हा गवतातून परत पुढे निघतो आपण. आणि प्रॉपर अशी गवत हे झालेली नाही, म्हणजे वाटातून झाली नाही, कारण इथे रहदारी कमी. जशी रहदारी होते तशी वाट चांगली बनते. तर काय नाही मोच आहे का और कुछ नहीं आएगा. मोच नाही आली. हाँ मुरगल है ना. मुरगड आपण नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. ओ वाव. वातावरण बघा मित्रांनो, फॉगी झालेलं आहे, सुंदर सुंदर. आणि आपण नदीजवळ आलो आहे. नदी इथे आम्ही नदी लहान असताना यायचो, म्हणजे जेव्हा गुरं घेऊन यायचो आमच्या आला त्या आम्ही तिथे पोहायला यायचो गुरं घेऊन. हात दे हां तो पाय उतर, तसं क्रॉस पाय ठेवायचा नाही. दगडाचा ग्रीप घ्यायची दगडाला, असं दगड असतो ना तर हाय करायचा. आता हा दगड आहे इथे पाय द्यायचं. हां असं पायऱ्यासारखं उतरायचं. हां पाण्यात. पाणी खोल आहे. मग किती खोल? खोल पण आहे, मगर पण आहे. मगरीची नाही आता एक चूक बघा. असं क्रॉस नको, जास्त क्रॉस नको, सरळ राहा, एकदम क्रॉस नको व्हायचं. चल चल पुढे, चल पुढे. तर ही अशी नदी आहे आणि आता शांत आहे प्रवाह. आणि आम्ही तिथे नदीला म्हणजे गुरं असं वरती घेऊन यायचो आणि इथे म्हशी बिशी सोडून आम्ही इथे मस्त की आंघोळ करायचो. लहानपणीची आठवणी ताजा झाल्या एकदम. हा म्हणजे आमच्या बरेच पूर्वी आम्ही लहान होतो, म्हणजे मला आठवत 5वी 6वी असावं आम्ही त्यावेळेला. चला बरं, वरून वरून नाही सर ना. वरती चल सारखे शूज भिजू नको. मोरे आला शूज घालून आणि मी पण. जाडू है, जाडू एकदम फाडू आहे. तर फायनली हे पण मिशन बर्नी इथे पोचलेलं आहे. आपण थोडं पुढे जाऊन बघूया अजून हे दोघं कुठे नेतात. पाण्यात वरतून चल ना, वरतून आहे ना जागा. चल ये पुढे. अरे इथे जागाच नाही पुढे यायला. आता व्यवस्थित चाल. हां हो हो येतो आम्ही. मोऱ्या पाय असे झाडी पाय दाबायची बघ, अशी दाबायची. हां आणि व्यवस्थित ये. हात दे. हां चल हात पकड माझा. कावरती पुढे जा, पुढे जा. भरपूर प्रयत्न करतात, म्हणजे ह्याला सांभायला लागतं. पण हा ओव्हर एक्साइटेड होतो एकदम. मी ओव्हर एक्साइटेड नाही. आता इकडे थांबूया आपण. चालेल. हो बर्नी, मिशन बर्नी. आणि त्याच्याने मासे बघा किती मित्रांनो. हो मोठे मासे आहेत रे, बराही आहेत मोठे. मला दाखवतो मित्रांनो जवळ. हे बघा एक आहे, 1-2 आहेत वाटतं. आय थिंक मला खायला काय लागलं, भात वगैरे. अच्छा बर्नी मस्त बनवली म्हणजे ट्रॅप. हे बघा हो खवला मासा. काय उडी मारली. टक द्या साईडला सुटलं एक. उडी मारणार ते.
आता उड्या मारणार तू. पकड मोर्या, पकड त्याला, पकडू दे. हां पकडू दे. कसं गुळगुळी असेल तुला कळेल ते. कसं वाटतंय मासा पकडला कसं वाटतं. हे दाबून ठेवायचं इथे माहिती आहे खवलीकडे. हां बघितलं बघितलं उडी मारते कशी. ही खवळ आहे. हां हे बघा ही खवळी. खवळीला असं डॉट असतो ना मागे शेपटीला, तर ह्याला खवळा बोलतो आपण. बघा 3 झाले याच्यामध्ये. मजा आली 3 मासे अजून आहेत का. नाही चोरचं नाही तर काय नाही. छोटे असतील थोडेसे वगैरे. दुसरे कुठे आहे? हे तर 2च आहे. ते ही ट्रॅप परत लावणार. हां परत खाणं टाकून संध्याकाळी. परत मग संध्याकाळी मग संध्याकाळी यायचं. तर बघा मित्रांनो परत एकदा आता खाणं टाकतोय भात आणि ही परत ट्रॅप लावणार. भावजन दिले ना. काका थोडंसं माझ्या देते ना काय भात. चला आता दुसरा ट्रॅप मित्रांनो काढतोय मी आणि दुसरा ट्रॅप त्यांनी इथे लावलेला आहे. आणि याच्यामध्ये बघा हे मासे मस्त मोऱ्याने पकडले. नाही याच्यात पण तर ह्या ट्रॅपमध्ये मासे नाही आपल्याला मिळालेत. आपण तर पुढे जाऊया. छोटे मासे याच्यामध्ये. आधी कोंडा जाम झाला ना. धुवायला लागतील. कोंडा जाम आहे कोंडा. नाही मासे याच्यात पण दिसत होते आता. थोडे थोडे होते. हां हा बघा मासा. भेटेल का तुला? कोणते हा बघा खवला आहे. खवला मासा आहे छोटा. केलास ना त्याला असं दाबून ठेवावं लागतं ना. ते असे पुड्या मारतात. असं लांबून बघ. टाकलास ना. हा बघ गट मुठीत पकड. अरे पहिला उभा ते ना. मर्या मर्या. तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर त्याला आणि बघा इथे अजितने पण दुसरी बरणी खोलल्या आणि ह्या बरणीमध्ये भरपूर मासे आहेत. हां याच्यात भरपूर आहेत. अय्यू उडीच मारले ते उड्या मारतात. मरे बघ तेव्हा कशा उड्या मारतात. टप्प्याच्या खालीच गेला गुदमरला काय. इथून तुम्हाला दिसतील असे मासे बालडी हात टाकतात. हा बघा मरे हो पडले. मरे अजून एक पडला उचलतो. कुठे हातात नाही ते. भरपूर आहे त्यात. पाणी कमी कर ना यातला होतून. मन जातं. ह्याच्यात कोंडा किती कमी आहे त्याच्यावर मासे जातात. हे बाई यात असे भरपूर मासे. मासे. हा बघ असे मासे लावलेस ना मोठ्या गालाला हां का मोठे मासे लागतात. खाच्या गळाला. खाडीला अशी लावायची. हे बघ तर ती नदीतनं आपण उतरलो आहे आणि आता हा दुसरा स्पॉट घालतो. आणि त्या लोकांनी आधीच बरेच वेळापूर्वी आधी म्हणजे काल रात्री लावले ना. हां तर काल रात्री ट्रॅप लावलेले आहेत आणि आता काही ट्रॅप होते त्याच्यामध्ये 2 ट्रॅप आपल्या निकामी गेलेत. तर आता बाकीचे ट्रॅप आहेत ते उचलणार आहेत आणि आपल्याला लवकर करायचं आहे. तर आपण पटकन आपली घरी पण वाट बघतायत. आंघोळी वगैरे करायची आपला. कारण आपण आलोच वेगळ्या देवाच्या पूजेसाठी म्हणजे पाया पडायला. चला हे बघा इथं. चला आपण इकडं अजित तिकडनं गेला आहे आणि आपली मंडई इथून गेली. हो मोराला पोहता येतं ना. स्विमर आहे. चॅम्पियन आहे तो. वर्ल्ड एकदम आहे ना. एवढा पण नाही नॉर्मली पोहायला होतं. हां काकांचा हात पकडा. इथे थांबा जास्त पुढे जाऊच नको. आणि ते दोघं तिकडे अजून करतात. शेवटचा ट्रॅप माहिती नाही किती आहे. आणि तुम्हाला एकदम सगळे मासे दाखवेन शेवटला. म्हणजे सगळं झालं की आम्ही निघताना आता. आणि ते आता घरी वाट बघतायत. आपल्याला पटकन फ्रेश व्हायचं आहे आणि पाया पडायचं आहे. तर मित्रांनो फायनली मच्छी एवढी आहे. हे बघा भरपूर आहे आणि मोठा मासा एवढा आहे काय. कुठे बरेच मासे आहेत. चला तर आता आपण चाललो आहे वरती घरी. मिशन कंप्लीट झालेलं आहे. मिशन कंप्लीट झालेले आहेत. मासे सापडलेले आहेत. आता आज चाललो आम्ही घरी. पण गाडीचा आवाज आला ना. आत्ताच गेली ना ट्रेन. तरी दुसरी याला 15-20 मिनिटं लागतील. तर मित्रांनो मासे पकडून आम्ही आलो आहोत आणि ते परत ते ओढ्यावरती आलो आणि ओढ्याला पाणी एवढं नाही आहे तर फारसं. पाऊस गेलेला आहे
तर तिकडे मोर्याचा बूट आणि पाय धुवून घेतो चांगले चिखलाने माखलेले सगळे. आणि दुसरी कोण काढायला गेला तिकडे अजित गेलेला आहे. आता हा खेकडा काढशील नितीन? काय ओके. कुठे तर मित्रांनो हा बघा खेकडा केवढा मोठा आहे. ओ कडा कडक अरे केवढा आहे. सगळं का आता असं पाठ दाखव त्याची पाठ. आईला ढेंगावरती केला त्याने. थांबा ना पाण्यात पडेल तो जाणार ना पुढे. हां तर मित्रांनो हा बघा हा दिसतोय खेकडा एवढा मोठा आहे कडाकडे. एक नंबर. तर एक नंबर खेकडा सापडलेला आहे. आणि आता दुसऱ्या विंडमध्ये बघूया काय तिकडे मोर्या आणि बघा नितीन भाऊ आमचे. आता ती परत ती कोंड ती परत लावली जाईल आणि आपण इथे निघतोय कारण लवकर निघायचं आहे घरी वाट बघतोय.